मला असं वाटतं गेल्या 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ साहेबांचा बघितला असेल तर त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन बरेचसे लोक शिवसेने पक्षात प्रवेश करत आहेत आणि प्राबल्य ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसेनेचं जास्ती आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं तिथे वर्चस्व नेहमी शिवसेनेचंच राहणार आहे। मोठा भाऊ छोटा भाऊ असं जर आपण समीकरण करत असू तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात 2-3 महिन्यामध्ये पुढे काय होईल हे सांगता येत नाही, कारण प्रत्येकजण आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला कॅन्डिडेट आम्ही शोधत आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती पुढची गोष्ट आहे आणि युती धर्म कसा पाळायचा हे साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे। पुढे जसं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या निर्णयावरती मला असं वाटतं सगळे कार्यकर्ते काम करणारच आहेत। तरी पण शिंदे साहेबांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनतेने मान्य केलेला आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका नेहमी हीच राहणार आहे की आम्ही योग्य दिशेने आणि योग्य कॅन्डिडेट उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्ती उमेदवार आमचे निवडून येतील। पण जर पाहायचं झालं तर शिवसेनेकडे मोठा ओघ सुरू आहे माजी नगरसेवकांचा। जर युतीमध्ये लढलं तर त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे, तर डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना कशा प्रकारे पुढे येणार आहे? मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या भावनेतून जर तुम्ही हा प्रश्न मला विचारत असाल तर मला असं वाटतं इंडिव्हिज्युअल लढण्यावरती कार्यकर्त्यांचं जास्ती भर असेल। ठीक आहे, पक्ष आणि युती ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते, पण कार्यकर्त्याला असं वाटतं की प्रत्येकाने आपले इंडिव्हिज्युअल अस्तित्व दाखवावं आणि त्या माध्यमातून जर बघायचंच ठरलं तर सगळ्या संख्याबळ मला असं वाटतं कुठे मायने राहणार नाही, कारण सगळेजण आपल्या जोरेत म्हणजे तोडीस तोड असं काम करत आहेत आणि तेवढं संख्याबळ सगळ्यांकडे आता ओघ जर बघाल तुम्ही शिवसेनेकडे बराचसा वाढतोय। सगळे राष्ट्रवादीतनं आमच्याकडे जर ठाण्यामध्ये मला असं वाटतं मोजून 1-2 जर सोडले तर बाकी सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि मुंबईचं पण आता गेल्या 2-3 महिन्यात जर बघत असाल तर जास्तीत जास्त शिंदे गटाकडे येण्याचं ओघ वाढलेलं आहे। त्याच्यामुळे पुढच्या 1-2 महिन्यात इलेक्शनपर्यंत काय सिच्युएशन असेल ते आत्ताच आम्ही भाष्य करू शकत नाही त्याच्यावरती। पण एकंदरीत जर वाटाघाटी असेल किंवा जागा वाटपावरून जर तुतुमैमे झाली किंवा कमी जागा आल्या वाटायला तर एकला चलोरीचा नारा हा शिवसेनेचा असेल का दोन्हीकडे? म्हणजे मला असं वाटतं असला तरी काय हरकत नाही, कारण ठाण्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आम्ही BJP आणि शिवसेना इलेक्शन झाल्यानंतर युतीत एकत्र येतो आणि इलेक्शन इंडिव्हिज्युअली लढतो। तसं जर मुंबईत पण झालं तरी मला असं वाटतं की कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही, सगळ्यांना योग्य तो सन्मान देता येईल, कारण प्रत्येकाला असं वाटतं कारण गेली 5 वर्ष त्यांनी आपापल्या प्रभागात वेगवेगळी कामं केलेली असतात आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला आशा असते की आम्हाला तिकीट मिळेल म्हणून। जर इंडिव्हिज्युअल लढलं तर आपण काय पात्रतेचे आहेत ते प्रत्येकाला कळतं आणि मला असं वाटतं की असं झालं तरी योग्यच असेल। शेवटचा प्रश्न आहे, आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त काँग्रेसचे महापौर सोडले तर शिवसेनेचेच महापौर हे महापौरपद भूषवताना पाहायला मिळतात। मात्र आता कुठेतरी भाजपला आपला महापौर बसवायचा आहे, त्यामुळे या घडामोडींना हालचालींना वेग येत आहे। मला असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपला महापौर बसावा, पण गेली 30 वर्ष ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय आणि तो पुढेही तसाच फडकत राहील, कारण आताची जर परिस्थिती ठीक आहे मुख्यमंत्री युतीमध्ये BJPचे जरी असतील तरी मला वाटत नाही ठाणे महापालिकेवरती कोणी भगवा झेंडा फडकवू शकतो। ते फक्त शिवसेनेचाच अधिकार आहे आणि शिवसेना नेहमीप्रमाणेच महापौर आपला बसवणार।